हो किती मेहनतीचं काम आहे बघितलं आई. डेंजर. अशी बिळ काढली का नाही, हे खायचा आनंद आहे का नाही ते वेगळा आहे. आता भावानं लिंबू चिरून घेतो, कांदा बिंदा समजा चिरून झालेला आहे माझा, कांदा टमाटर कोथिंबीर. निम्या रस्त्यात येऊन माझ्या सायकल टायर फिरवून बघतो झालं हे बघा. मला वाटलं नव्हतं बा ह्या भागामध्ये मला कोण मदत करणं म्हणून, कारण की हां एक गोष्ट आहे की हाताची पाचची बोट सारखी नसते ती. या ट्रॅव्हलिंगमध्ये एक नक्कीच कळलं मला की समधी माणसं सारखी नसते ती. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. साधला का आता मी मुरादाबादच्या पाठीमागं 20 किलोमीटर आहे. आज तारीख मंगळवार 29 एप्रिल आणि उद्या संध्याकाळपर्यंत आपण कुठंपासून तुम्हाला सांगू मला मी हरिद्वारला. उद्या संध्याकाळी आपण हरिद्वारपर्यंत पोचतोया. आता मी मस्त मध्ये उठलेलो आहे, पंपमध्ये आपण झोपलेलो, पॉवर बँकची चार्जिंग लावला आहे. आता मला व्यायाम करायचा आहे थोड्या वेळपर्यंत. व्यायाम करून नंतर आंघोळ करायची आहे. आंघोळ करून मग नंतर मला पुढे निघायचं आहे. तर आधी व्यायाम करून घेऊ आणि मग पुढे निघू. तर ठीक एकदम मस्तमध्ये माझी आंघोळ झाली. सायकलीवर सगळं सामान असं फिटिंग केलं आहे आणि त्या मस्तमध्ये आपल्याला निघायचं आहे पुढं. त्याआधी माझा पॉवर बँक असा आहे, पॉवर बँक ना मी चार्जिंग लावला इकडे पाठीमागं. तर पॉवर बँक घेऊ आणि निघू इथलं. हो सायकलीवर माझ्या वजन लय झालं आहे. माहीत नाही वजन इतकं हाय काय याचं. वस्तू तर लय कमी येते पण वजन जास्त आहे. वजन हाही इतकं जास्त कुठल्या गोष्टींचीच मला कळलं नाही. ओके काल एक स्पोक तुटला सायकलचा, मी पाठीमागं बघितलं एक स्पोक तुटला आहे. सगळं बघू आता पुढे कुठं घे बसून. नाही तर केदारातमधून खाली सायकल उतरवताना नंतर लय आपटणार आहे, मला चांगलं माहिती आहे. पॉवर बँक घेऊ आतमधनं आणि निघू पुढे. जरा 5:53 झाले ना आताच लागा आपण निघलेलो इथं. आज लय लवकर निघलो आंघोळ करून मस्त मध्ये आणि एकदम फ्रेश वाटतंय मला. राम कृष्ण रे पांडुरंगा वासुदेवा नारायणा रे बाबा. रस्त्याकडे निघालो तुम्ही, पण मला साईडला जरा थोडं अजब गजब दिसलं काहीतरी. तुम्हाला दाखवा म्हणलं. सूर्यदेवता माझ्या पाठीमागे निघले त्यावर आणि लय जास्त खुश आहे की हरिद्वारमध्ये उद्या संध्याकाळपर्यंत पोचतोया. आणि हे तर साईडला बघितलं ना, ही झाड येते का नाही, ही झाड आपली एक निरगिली झाड म्हणते आपल्याकडे. तर ही निरगिली झाड आहे आणि ह्या झाडापासून कागद तयार होते. ती तेव्हा तिकडं झाड लावली ती, पण ते बारकी प्रमाणात येते ही झाडं. तेव्हा समजा कितीतरी लाखो करोडोच्या शेकड्यामध्ये झाड आहे हे तर आहे ती. नंतर तेव्हा तिकडं पड्याला आहे ती, नंतर अजून तिकडं पड्याला साईडला बी लावली ती. कारण हिकडल्या भागामध्ये ही जास्त चालतं आसपास म्हणलं तर ना. तर ह्याच्या फॅक्टरी आहे त्या लाकडापासून कागद तर त्याच्या फॅक्टरी आहेत इकडल्या आसपास साईडला. मी काल तर 4-5 फॅक्टरी बघितल्या. मग हे मोठं झालं का नाही त्यातमध्ये नेते आणि लाकूड कट करून त्याचं मस्त म्हणजे थोडी छलनी करते ती, गोल गोल छलनी करते ती. त्यापासून कागद तयार होतो असं काहीतरी. समोर टोल ना काय तिकडं. चला असलं माझं सकाळचं या जेवण करायला बघा का. काल रात्री पण मी छान खारी खाऊन झोपलेलो मी काल रात्री. आणि आता ही सकाळचा नाश्ता माझा थोडक्यात नाश्ता समजा तर हे बिस्किट आहे आणि ही चहा आहे. ही असं एक चुस्की मारायची. नंतर मग ह्याचं खायचं. सकाळचा नाश्ता झाला मग एक दुपारनं थोडंफार काहीतरी खायचं. नंतर ना मग संध्याकाळी काहीतरी खायचं असं करायचं. चला तर आता इथनं एवढ्या सिटीत जायचं आतमध्ये आणि इथनं पुढं इकडं आता ही सरळ रस्ता हरिद्वारला जाणार आहे. हरिद्वार 172 किलोमीटर. ना तुम्ही मुरादाबाद सिटीचं नाव ऐकू असाल, मुरादाबाद बिर्याणीचं तुम्ही नाव ऐकून असाल. मी तुम्हाला दाखवतो मुरादाबाद ही सिटी ही आहे.
ही समजा मुरादाबाद सिटी आहे आणि ती तुम्ही जी नाव ऐकता ना जी कुठं कुठं असते बघा लिहिलेलं आपल्या पुण्यामध्ये मुरादाबाद बिर्याणी जास्त करून मुरादाबाद आणि हैदराबादी बिर्याणी लई फेमस आहे ना तर ती मुरादाबाद बिर्याणी आहे ना ती ह्या गावची फेमस आहे जास्त तर ही ती गाव आहे मुरादाबाद आणि आपलं आता ह्या रस्त्यानं सरळ येते तो भाई अभी मुरादाबाद में हूँ और अभी यहाँ पे नाश्ता करने के लिए आया हूँ मैं वेज बिरयानी खाने के लिए वहाँ पे लेकिन मैं तो पहले पीछे गया था लेकिन वो बोली 50 रुपये तो भाई मैं तो भाई कम बजट में नहीं ट्रैवल कर रहा हूँ तो मैं सोचा अपने बस की बात नहीं है तो ये भाई जी बोले आ जाओ यहाँ पे मैं कम में दूँगा तो भाई दे रहे बिरयानी वेज बिरयानी खाएंगे और फिर आगे निकलेंगे वैसे भी तो कल रात में भूखा ही सो जाता है भाई तो कुछ खाता हुआ एंड फिर उसके बाद मैं आगे निकलता हूँ 20 रुपये टाकलं बजेट कमी जास्त लागतं हो करायला काय करतो नाही इलाज आहे आपल्याला चलो निघाल जाऊ चला बगल तिकडे नुसती बिर्याणी ठेवली नुसती बिर्याणी बगल तिकडे बिर्याणी खायला बिर्याणी शिवाय नाहीच काय इकडं यहाँ लेके चल रहा हूँ मैं ये मेरे भाई की मेमोरी में मेरे भाई को अच्छा ऐसा नहीं है डियर मैं कोई गलत जगह लेके नहीं जाऊँगा आपको यहाँ लेके चल रहा हूँ मैं आपको इस जगह पे लेके चल रहा हूँ अच्छा ऐसा बात है हाँ बाकी तो देखो आपकी इच्छा है बट मेरी इच्छा है कि आप यार महाराष्ट्र से आए हो थोड़ा बैठाते हैं आपको अच्छे से नाश्ता वास्ता कितना दूर है यहाँ से कितना दूर 3 किलोमीटर होगा यहाँ से अरे यार बहुत दूर है इधर अभी मिलेगा नहीं कुछ टाइम morning में खाने पीने का ये माणसाचं काही इकडे तिकडे जायचं जरा थोडं मुश्किल वाटतं मला हो आता हे मला माणूस भेटले ना मनोज कुमार हे इथलं मुरादाबादमधलं येतं आणि त्यांना माउंट एव्हरेस्ट त्यांचं जे भाव आहेत ना ते माउंट एव्हरेस्ट चाललेलं 2017मध्ये ज्या टाईमला ते माउंट एव्हरेस्ट उतरत होतं त्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस त्यांना इथं त्यांच्या पाठीमागे इथं मूर्ती बांधली त्यांचं मेमोरियल आहे त्यातनं ह्यांचं समजा फोटो माउंट एव्हरेस्ट चढलेलं ही म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या रिलेटेड ह्यांची जास्त माहिती आहे ह्यांना आणि हे त्या रिलेटेडमध्ये जॉब करते ते तर भारी वाटलं त्यांना भेटून ते म्हणले आमच्या घरी चला चहा नाश्ता जेवण करा पण अनोळखी माणसांसंग लवकरात लवकर जाऊन जमत नाही मला त्यांचा नंबर हे त्यांना मला दिलेला आहे आणि ज्या टायमिंगला आपण महागारी आणणं ह्या रूटनं जर महागारीच असेल ना तर नक्कीच त्यांना म्हणलं मी एक होल्ड मारून जाईन ह्यांच्या इथं तर ह्यांच्यात एक होल्ड मारू आपण जर ह्या रोडनं महागारी असेल नाही तर दिल्लीकडून मेरठ आणि दिल्लीकडून जायचं असेल तर मग आपल्याला वेळ लागणार आहे जास्त तर आपल्या इकडे यायला भेटणार नाही बघू तरी काय होतं पुढे चला निम्या रस्त्यात येऊन माझ्या सायकल टायर फिरवून पंक्चर झालं हे बघा टायर बसायला लागलं खाली ह्यात बारकी तार असते नाही ती बारकी तार गोष्टी ह्या टायरामध्ये लय बारीक तार असते तीच गोष्टी काटा बिटा काय गोष्ट नाही आता इथनं कोठा म्हणून एक गाव आहे ते इथनं नाही म्हणतात तरी अजून 15 किलोमीटर काहीतरी आहे ढकलत न्यायला लागला आता जात असतो तासभर मला माझ्या मागे बघता 7:30 असते बघायला असं द्या देव जी बी करतो ते समजा गोष्टी चांगल्यासाठीच करतो कधी म्हणजे लक्षात राहा सध्या हवा मारून काम चालू आहे हवा मारली टायरामध्ये मी हवा मारून आता निघालूया बघू आता पुढे जर कुठं दुकान असतं सायकलीचं तुमचे काढून घेतो मी आणि मला वाटतं पुढलं टायर माझं लई पंक्चर व्हायला लागल्या लखनौमध्ये निघल्यापासून 2 ते 3 वेळा पंक्चर राहिले टायर हो भगवान कोठामध्ये सध्या आणि इथं आलो आता म्हणलं भेळ करायची म्हणलं दुपारच्या त्यामुळे म्हणलं जरा थोडा फार मेवा घ्यावा म्हणलं आपकी ऑफिस क्या बोलते बरबल त्यांच्याकडे बरबल बनते हमारे यहाँ पे मराठी में उसको मेवा बोलते मेवा इधर उनको बोल रहा हूँ लेकिन उनको समझ नहीं आ रहा है इसको मुझे भी मालूम नहीं इतना इसको क्या बोलते हैं आपके यहाँ बरबल तर ये कौन सा गाँव है ह्या गावामध्ये आलो मी आता टायर पंक्चर काढायला लावलं आहे सायकलचं पाठीमागून पंक्चरचं टायर हवा मारून इथपर्यंत आणलं आता पंक्चर काढून आता इथपर्यंत निघतो पुढं मला वाटतं टायर माझं खराब झालं आहे मी टायर लखनौमध्ये बदलाय पण पण टायर नाही बदललं मी मला वाटलं चालेल टायर पण हे लई बारीक गोष्टी पंक्चर होतं आहे मला वाटतं यातमध्ये तार गोष्टी असं बारीक थांबतात मी आव्हा न्यायला आलो इकडं त्यांच्याकडे परमल म्हणते तू भाजी परमल आहे परमल दिखा ना कैसा वाला है आपके पास छोले भजिए कट्टा नहीं है नहीं खुले में दिखाइए वो गंजेड़ किसको आपके यहाँ पे परमल बोलते हैं हमारे इधर मेवा बोलते हैं उसको हाँ महाराष्ट्र साइड में बहुत पुराना है क्या नहीं अच्छा
जाओ चल गया। अच्छा ये हो। इसमें भी कुछ अलग वैरायटी होती है क्या? नहीं यही होती है। अच्छा दुसरा दे ना घेतो 10 रुपयाची आणि निघतो पुढे पंक्चर काढायला लावली पहिल्यांदा मी ते एका दुकानदारवाले पैसे गेलतो ना त्या दुकानदारवाल्यानं जरा थोडा हेच केलं ते दुकानदारवाला आहे ना ते जरा थोडा मो मिडियम होता तर त्यामुळे काय झालं ना ते मी त्याला मी काय घेतलं त्याकडून 40 रुपये सामान घेतलं सामान घेतल्यावर ती म्हणलं माझ्यापाशी फोनपे नाही म्हणलं मी काय केलं मग मी म्हणलं आलोच घेऊन म्हणलं सायकल रस्त्या पडल्यासाठी लावली होती पैसे आणायला गेलो तर ह्यानं काय केलं समजा ओतून पण टाकलं तर ना फरसाण घेतलं तेवढं ओतून टाकलं तिथं आता कुठलं म्हणलं आता जावा म्हणलं आता नाही म्हणला पैसे घेऊन आलो त्याला म्हणलं पैसे घेऊन येतो तर थांबा जास्त गेला म्हणलं त्याला टाकलं समजा ओतून तिथं माझं हेल्मेट कुठं आहे माझं हेल्मेट अरे हेल्मेट राहिलं माझं तिथंच जाऊन घ्यायला लागलं हेल्मेट मला जायला आणलं आता एका सायकल इथं लावली मी आणि आता इथनं मी गाडीवर जाणार नाही पाठीमागं आणि गाडीवर जाऊन त्यातलं हेल्मेट घेऊन येणार नाही तर मी एखादी गाडी बघतोय मला कुठली गाडी थांबते एखादी गाडी थांबते जाऊन घेऊन येतो पाहिलं मी लई सर बोळा माणूस आहे लगेच सर समजा गोष्टी मी असं आहे बघतो आता एक गाडी आली या बघतो हिला हात करून थांबतो गाडी नाही थांबली अभी तो बहुत अच्छी बात होगी माघारी थोड़ा पण इथं म्हणलं ते भाई मेरा हेल्मेट रहेगा इधर ही ओके हेल्मेट घेतो चला भाई जी थैंक यू भाई जी ने मदद की यार मेरी बहुत अच्छा लगा मेरे को उम्मीद नहीं थी यहाँ पे मतलब कोई ऐसे लिफ्ट देके थोड़े मदद करेगा फिर आपने मदद की बहुत अच्छा लगा ती खरंच माणूस लय भारी होतं मला वाटलं नव्हतं बा या भागामध्ये मला कोण मदत करणं म्हणून कारण की हां एक गोष्ट आहे की हाताची पाचवी बोट सारखी नसते या ट्रॅव्हलिंगमध्ये एक नक्कीच कळलं मला की समधी माणसं सारखी नसते या इथं सायकल रस्त्याकडे ठेवून जाणं चुकीचं आहे रस्त्याकडला ठेवून जाणं चुकीचं आहे या तिकडल्या भागात आलं ना मुरादाबादकडल्या साईडला कोणी आलं ना तर रस्त्यावर गाडी म्हणा रस्त्यावर तुमची वस्तू म्हणा कधी सोडून जाऊ ना कुठं नाही तर 10 मिनिटामध्ये काय फोन हां समजा काही सामान घेतलंय फक्त मला आता चांगली एक झाडाखाली मस्त बसायला सावली पाहिजे बाकी समजा घेतलेलं तुम्हाला दाखवतो काय घेतलंय ते चला माझ्यापासून मीठ राहिलं घ्यायचं माझं होतं मीठ घेऊन येतो पुढल्या हाटीमधून जाऊन इथं पुढे हाटीला मीठ घेऊन येतो माघारी चला भाई थोड़ा नमक चाहिए यार मेरे को नमक हाँ थोड़ा नमक चाहिए भैया मेरे बाल नमक है खाना खाओ हाँ आप बनाओ नहीं मैं नहीं बनाऊंगा मेरे पास का जो है ना नमक ख़त्म हो गया है मुझे खाना बनाना है आगे जाके थोड़ा ठीक आहे एवढं मीठ घेतलं फक्त एवढं मीठ आहे फक्त मिठाशिवाय चव येत नाही काही मागाशी पातेलं घेतलं कारण पातेलं माझ्यापासून राहिलं ही थोडं नॉर्मल बारीक पातेलं या पण असू दे काय अडचण नाही भागून जाईल पण मीठ ठेवतो आधी लई भयंकर भूक लागली तर रे मरून जाईल मी वाटतंय मला मी नाही एवढी थोडी वेळ राहतो काही मी कोथिंबीर आणली मी कांदा आणला मी टमाटा आणलं नंतर फरसाण डबल घेतलं नंतर फरसाण एवढं पुराच नाही म्हणून मला कारण की एका खानदानाला जेवढी खायला वेळ लागते नाही पूर्ण घरामध्ये कुटुंबात मोठ्या कुटुंबात जेवढी खायला वेळ लागते ना तेवढी मला फक्त एकटी लागते वेळ नंतर ना मीठ घेतली तर पाठीमागं चला मस्त मध्ये ओम फट हा करून टाकू आता ह्याला चिरतो आधी मग अशा काही पातेलं घेतलं या माझं पातेलं आधी राहिलं होतं ना तिकडं तर मग नंतर हे दुसरं पातेलं घेतलं मग आणि चाकू कसं काय मला सांगा ही भारी चाकू का नाही मस्त आहे चला आता भावानं लिंबू चिरून घेतो कांदा बिंदा समजा चिरून झालेला आहे माझा कांदा टमाटर कोथिंबीर आता घेतो ही मस्त मध्ये लिंबू चिरून बघा आहा चिरला का ना लिंबू बघितलं का की आता ही जरा थोडं साईडला सारतो ही वातला मेवा
आणि समजा अख्ख्या जगाला माहिती आहे की एवढ्या मेवाने गणेश भाऊला काहीच होणार नाही. तर नाही फरसाना. ओके नाही फरसाना. ओके किया का फरसाना आहे थोडा. हा आया 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 स्पाइसी स्पाइसी तिखट. आता वेळ आली तर लिंबू मारायची. हे असं लिंबू मारतो. आता जो पाणी अशी थोडा थोडा. हा ग बाया आया 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 मिठाची. ओके अशी भेळ काढली का नाही जे खायचा आनंद आहे का नाही तिला वेगळा आहे. अर्धा किलोमीटर पुढे आलो. मला छोटंच गाव लागलं. ह्या गावामध्ये मी इथं पाणी घेतलं. पाणी भरलं. सायकली जोबा केली. हात धुतलं. माझ्यापाशी कसं पाणीच होतं. माझ्यापाशी काहीच पाणी नव्हतं. तर मग मी हात धुतलं तरी तोंड धुतलं. आता माझं तोंड आल्याकडे माझं जाळ करता येईल जास्त कारण की मिरची तिखट होते. त्यामुळं पाणी कुठंच नव्हतं. माझ्या बाटलीमध्ये अर्धी बाटली पाणी होतं. ती तिथं संपलं. पटकरून उठलो. आधी जेवण तिथं खाल्लं. पटकरून उठून लगेच तिथं आलो. पाणी घेतलं तर थोडं बरं वाटायला लागलं मला. आता माझी लई बेकार आवाज जाते माझी. ठीक है चलो मिलके पियेंगे बीट बाट के. तो भाई अभी यहाँ पे रुका हुआ हूँ मैं. हाल ऐसा हो रहा है क्या भाई धूप ने पूरा हाल बेहाल कर दिया है मेरा. और ये देख लो भाई की जेसीबी आगे खड़ी है. भाई यार जेसीबी सिखा दो यार थोड़ी. चलाओ थोड़ा सिखाओ मेरे को वीडियो बननी. हाँ आपण मशीन चालवणार नाही थोड्या वेळानं तुम्हाला दाखवतो बघा. मशीन ते चालवते ती. थोडं हे पिऊ आधी. चला तुम्हाला सर्वांचा लय मोठा प्रश्न होता गणेश भाऊ तुम्ही सायकल रायडिंग करायचे तुम्ही काय काम करत होता. एका मिनिटात दाखवतो. ना चलाए ये कौन तोड़ रहा है मेरे बाप. आगे जाके करेंगे. नहीं फिर बीमार पड़ जाऊंगा. बहुत ठंडा है. महाराष्ट्राकडल्या साईडल्या भट्या वेगळ्या आल्या आणि UP MP कडल्या साईडच्या भट्या वेगळ्या. सध्या का आता मी ह्या भट्टीवर सध्या ह्या 4 लाख इटा एकदम ह्या भट्टीमध्ये एकदम 4 लाख इटा या. आणि सायकल तर तिकडेच लावली मी. आणि ते कोण तिकडे आलो बघायला. म्हणली बघावं म्हणलं जाऊन काय बनकडे. मी बऱ्याच दिवसापासून असल्या भट्ट्या बघतोय पण आज इतकी असली भट्टी मी इतकी जवळ बघितली. सध्या ह्या इथं बघितलं ह्या आतमध्ये खाली आग चालू आहे बघा. ह्या ह्या तिथं आग चालू आहे बघा. इट खाली भासती समजा बघा. लाकडं बिकडं आहे तिने समजा इट आहे त्या. हे बघा आता दाखवतो. ओहो भाई इट तो पूरी लाल है इसमें. पक गई है. ओहो बघा भाऊ का समजा इटा लागले तेव्हा बघितले हवा. एकदम डेंजर काम है. काय सांगायचे तुम्हाला. आप ये काम कितने दिन से कर रहे हो.
अरे तो हमको हो गए 2-3 महीने 3 महीने। इस काम में? अच्छा, मतलब और तो 20 साल हो गए। मतलब वैसे काम कर रहे हो लेकिन यहाँ पे हो गए। अच्छा अच्छा, हे बघा टाकलं बघा लाकूड. गाव आहे पुढं, इथनं 4 किलोमीटरवर. तिथं पेट्रोल पंप आहे साईडला. तिथं आपली राहायची व्यवस्था होऊ शकते. आजला टायमिंग झालेला आहे बाबांनो, 7:30 वाजल्या त्या. आज उशीर लागला मला थांबायला. तेव्हा समोरचा माणूस आहे ना, ही पंपाचा मालक आहे बरं का. थांबायचं नाही म्हटलं, अजिबात थांबायचं नाही म्हटलं. बाई खाय गाडी. इकडली माणसं इतकी ही आहे ती का नाही, म्हणजे काय बोलू आता मला समजत नाही. आता अंधार पडा, 7 वाजायची वेळ आली. पाक पूर्ण 7 वाजायला फक्त 15 मिनिट टाईम आहे ना, अजून थांबायला जागा नाही. बोलली माणूस अशी नाटकं केली राव. मला वाटलं जिओच्या ही दुसरी टाईम आहे, जिओच्या मला थांबून दिलं नाही. एकदा माझं उज्जैन पैसे झालं होतं. सेकंड टाईम पुढे भारत दिसतोय, भारत पेट्रोल पंप दिसतो पुढे. भारत पेट्रोल पंप मला नक्की थांबून देते पुढे दिसतो इथं. चला बघू. भारतच्या पेट्रोल पंप आलतो पण इथं पण थांबून देत नाही ती. ही समजा ही इथला जी एरिया आहे का नाही, ही समजा मो मिडियम आहे. तिकडली माणसं जरा थोडी अशी दिसत जायची, त्यामुळे नाही थांबून देत मला. ओके, तिथं पंप आहे तर मला नक्की थांबायला जागा भेटणार. कारण पंप जागा आहे, पब्लिक नाही पंपावर जास्त. आणि इंडियन ऑइल आहे त्यामुळं शक्यता जास्त आहे. ते बघू. भाई नमस्ते. भाई सब बढ़िया है. केदारनाथ जा रहा हूँ तो आज ना मेरे को रात को रुकने के लिए ना थोड़ा जगह चाहिए था टेंट लगाने के लिए. वहाँ पे साइड में लगा दो. कोई दिक्कत ना, पहले भी आए थे भैया लोग, उन्होंने वहीं लगा के सो गए थे. हाँ चलो ठीक है. वहाँ पे उसके साइड में वहाँ पे लगा देता हूँ. हाँ ठीक है, चलो ठीक है, थैंक यू. पीछे गांव वाले पंप वाले ने नहीं लगाने दिया वहाँ पे. नहीं हमारे यहाँ तो पब्लिक रुकती है, हम तो मना नहीं करते. चलो भाई ठीक है. तर भावांनो मी टेंट लावला आहे. कपडे मस्त धुवून टाकले वा कपडे. अरे पाण्याची बाटली माझी टावेल राहिला. बरं झालं कॅमेरा चालू केला. ही टावेल टोळा टाकायचा राहिला. पॅन्ट धुली, शर्ट धुला, 4 मोजा आहेत, ती 4 मोजी देऊन टाकलं. बाकीचं काय नाही. अंगात दुसरी पॅन्ट घातली. उद्या सकाळ लवकर 6 वाजता निघूया. आणि उद्याच्याला आपण हरिद्वारमध्ये पोचाय रे भावांनो. उद्या हरिद्वारमध्ये पोचाया. आता दिवस भावांनो असा काहीतरी केला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका भावांनो सबस्क्राईब. आता लगेच सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ तुम्हाला सर्वांना पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.